नमस्ते माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, मी वसीमा काजी तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्यात शनिवारी नवीन घडामोडी घेऊन आले। आज मला व्हिडिओ बनायला उशीर झाला, त्याचं कारण मी तुम्हाला सांगते। आमच्या इकडे एरियात खूप मोठी गिलबर्ट हिल गावदेवी माता मंदिर आहे आणि तिची खूप मोठी पालखीची मिरवणूक असते। ती सकाळपासून संध्याकाळ असते। एवढा जल्लोष होता, एवढं छान वातावरण होतं आणि सगळ्यांनी मिळून सर्व धर्मांची लोक मिळून प्रत्येक वर्षी हा पालखी उत्सव साजरा करत असतात। त्याच्यामुळे एवढा आवाज होता, DJ वगैरे सगळे, आणि खूप चांगल्या प्रकारे मोठ्या प्रमाणे पालखी निघते। म्हणून व्हिडिओ बनवायला मला आवाज एवढी येत होते की झालं नाही, आणि शांत वातावरणात व्हिडिओ बनवला तर काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला समजणार आहेत। आता फेस कॅप्चर करता करता माझं फेसच कसं झालं आहे, चेहरा बघा तुम्ही। याच्यावरूनच समजायचं की आपण किती टेन्शनमध्ये आहोत। बरोबर आहे, नक्की आहे, जे आहे ते सत्य आहे। हे काम खूप किचकिट आहे आणि याच्यावर काय उपाय आहे। आयुक्तालयात आम्ही गेलेलो मोर्चा घेऊन, मग आयुक्तालयात शिष्टमंडळात मी पण होते। काय मीटिंग झाली, काय बोलणं झालं, ह्या सगळ्या घडामोडी मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे। ज्या माझ्या चॅनलवर हे आपल्या हक्काचं चॅनल, आपल्या अंगणवाडी ताईसाठी फक्त चॅनल आणि खरी माहिती देणारं चॅनल। तर ह्या चॅनलवर माझ्या नवीन भगिनी ज्या येत आहेत त्यांनी लगेच बाजूला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ प्रत्येक ग्रुपमध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रात शेअर करत जा, कारण मी खूप मेहनत घेते आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असते। आज खूप उशीर झाला, शक्यतो मला वाटतं की तुम्हाला रविवारी सकाळी नाहीतर रात्री व्हिडिओ भेटेल, कारण इकडे खूप प्रॉब्लेम आहे नेटचा वगैरे, आणि म्हणून मी आता व्हिडिओ करून ठेवते आणि तुम्हाला अपलोड करेन सकाळपर्यंत। मग तुम्ही रविवारी म्हणजे शनिवारी रात्री पण बघू शकता, कारण नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, वायफायचा वगैरे म्हणून। तर पण घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका। मी स्वतः बघा माझे कसे डोळे झालेत तुम्हाला दिसतात त्यानं, कारण ते KYC आणि फेस कॅप्चर करायचं हे खूप किचकिट काम आहे। आणि माझ्याकडे माझ्या एरियामध्ये झुग्गी झोपडपट्टी असल्यामुळे मुंबई अंधेरीला तिथे नेटवर्क नाही आहे। परत सगळ्यात मेजर प्रॉब्लेम जो येत आहे तो आहे ॲपमध्ये दिवसभर सगळे काम करतात तर तो चलत नाही व्यवस्थित, तो ॲप बरोबर नाही, किंवा महाराष्ट्रातले सगळेच लोक काम करत असल्यामुळे प्रॉब्लेम येतो। रात्रीच्या वेळेस थोडा ॲप चालतो तर आपण घरी असतो, अंगणवाडीत लोक असतात, तर म्हणजे खूप सारे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत। आणि दुसरं म्हणजे लोक स्थलांतरित आहेत इकडची मुंबईची, तर 6 महिन्यासाठी ते राहायला आले की आधी आम्ही 11 महिन्याला सर्वे करून त्यांना लाभार्थी घेत होतो। बघा सगळीकडचे प्रश्न वेगवेगळे आहेत। मी मुंबईचं तुम्हाला मांडते, तुम्ही ग्रामीणचं मला दिलेली सगळी कमेंटमध्ये उत्तरं, आणि मी ती सगळी उत्तरं तुमची एकत्र करून युनियनला दिलेली, आणि युनियननी ती मुद्दे मांडलेले आहेत। आता दुसरं म्हणजे माझे स्थलांतरित पॅरेंट्स असल्यामुळे ते इथं राहत नाही, तर त्यांचा आधार कार्डवर जो नंबर आहे तो अपडेट नव्हता, मला पण खूप त्रास झाला, पण मी करते रोज 2 मुलं 1 गरोदर, असं जेवढं होईल तेवढं शक्य, कारण आपल्याला 30 तारखेपर्यंत वेळ आहे। आणि दुसरं म्हणजे स्किप करून कोणी THR भरायचा नाही असं आहे, तर शक्य तेवढं स्किप करून भरण्यापेक्षा आपल्याला ते भरायचंच आहे KYC आणि फेस कॅप्चर। आम्ही जेव्हा रायगड भवनला मोर्चा घेऊन गेलेलो तेव्हा 8 तारखेला शिष्टमंडळात मी पण गेलेले। जेव्हा आतमध्ये आम्ही गेलो तर आपले आयुक्त कैलास पगारे सर यांनी आम्हाला खूप व्यवस्थित सगळे मुद्दे समजावून सांगितले। त्यांचं म्हणणं असं होतं की ही काय आपल्या महाराष्ट्र सरकारची योजना नाही आहे, ही दिल्लीवरून केंद्राची योजना आहे, आणि जर आपण ही करून नाही दिले तर आपला तिकडचा निधी बंद होऊ शकतो, आणि यांनी आपल्यावर ही योजना का लादलेली आहे, का केलेली आहे, याचे खूप सारे माहिती आम्हाला मिळाली। दुसरं म्हणजे आपल्याला 1 महिन्याची सुट्टी आधीच्या पत्रकात नव्हती, त्या सुट्टीसाठी विनंती करून सुट्टीचं हेल्पर सेविका मदतनीसला ताई आपण सुट्टी मिळवून घेतलेली आहे। दुसरं म्हणजे ग्रॅज्युटीची आपली फाईल सचिवकडे गेलेली आहे असं आयुक्त आपल्याला बोललेले आहेत। परत सेविका मदतनीसवर हे फेस कॅप्चर आणि KYC साठी अन्याय होऊ नये
त्यांना वेळ द्यावी, सवलत द्यावी याची मागणी संघटनेने केली आणि तशी आपल्याला वेळ मिळालेली आहे. पण त्यानं एक सत्य आहे, हे काम करायचंच आहे. आम्हाला आयुक्तांनी खूप व्यवस्थित पद्धतीने हे समजवलं का करायचं आहे, का गरजेचं आहे, कारण हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. काही महिला काय करतात, गावी राहतात, इथं आल्यावर इथं मुलाचा नाव टाकतात, आईचं आधार कार्ड करतात, दुसरीकडे वडिलाचं आधार कार्ड, असे काहीतरी करून त्यांनी डबल टिबल लाभार्थी टाकतात. आणि लाभ तर किती चांगला देतो ते तर तुम्हाला THR पावडरविषयी तर परत तो विषय मला घ्यायचा नाही आहे. आपल्याला माहिती आहे तो आपण बंद करण्यासाठी आपल्या लाभार्थ्याला आवडत नाही, हे प्रयत्न सुरूच आहेत. आणि सगळ्या महाराष्ट्रातून तसे लेखी दिलं पाहिजे, सगळ्या पुढाकार घेतला पाहिजे, म्हणजे बंद होईल. आम्ही हळूहळू आता सुरुवात केलेली आहे इकडे, कारण खूप सारी कामं एकदाच अंगावर बर्डन आलं. पोषण पखवाडा आला, ह्या एंट्र्या आल्या, वजनं भरायची मुलांची, रिपोर्ट द्यायचा, एवढी सगळी कामं आली. आणि आम्ही आत्तापर्यंत स्किप वगैरे करून THR भरला नाही, पण आम्ही हळूहळू काम करत आहोत. माझे पण जास्ती होत नाहीत, 1 2 होत आहेत, कारण आईवडिलांवर आपण जबरदस्ती करत नाही. जेव्हा धान्य येत होतं तेव्हा तरी शक्य होतं, हे आम्ही असं आयुक्तालयाला सांगितलं. आणि मी खूप सुटसुटीतपणे आणि व्यवस्थित मुद्दे ठेवले. आणि खरंच आपल्या आयुक्तांनी खूप चांगल्या पद्धतीने आपले सगळे मुद्दे ऐकून घेतले आणि त्यांनी त्याच्यावर पत्रकं काढायची ऑर्डरसुद्धा दिली तशी. आणि दुसरं म्हणजे त्यांनी ग्रॅज्युएटीविषयी फाईल पुढे गेलेली आहे. आणि जे लाडक्या बहिणीचे कुठे कुठे पैसे नाही आले, त्याच्यात काय प्रॉब्लेम झाला त्यानं तुम्हाला सांगते. जे आयुक्तांनी आम्हाला सांगितलं की अंगणवाडीच्या मोबाईलच्या ID वर आपल्याला फॉर्म भरायचे होते. काही सेविका, काही मदतनीसनी पर्सनल फोनमध्ये त्यांच्या ही माहिती भरली आणि तो आधीचा जो आपला ॲप होता तो बंद झालेला आहे. तर त्याच्यामध्ये किती फॉर्म भरले, काय भरले ते आपल्याला माहीत नाही पडणार. पोर्टल ॲप आपण बघू शकतो कमीत कमी किती, पण तो आधीचा जो लाडकी बहिणीचा ॲप होता, राजदूत काय मला नाव नाही आठवत नेमकं, तो बंद आहे. आणि त्याच्यामध्ये सेविका मदतनीसनी किती फॉर्म भरले. तर आपल्या मदतच ताईवर अन्याय होऊ नये. जर आपल्या IDतून तिने मेहनत केली असेल, आपल्याला खरंच मदत केली असतं तर आपल्यामध्ये तेवढी समजुतीपणा आहे. आपण आपापसात भांडणं करत नाही, सेविका मदतनीस मिळूनच अंगणवाडी सांभाळतो. तर आपल्याला ते करून घ्यायचं आहे, म्हणून आमच्याकडे अजून मोबदला आलेला नाही. तर आम्ही मॅडमला म्हणलं, ज्या खरंच मदतनीसने आम्हाला कामं करू लागली, मदत केली, त्यांना आम्ही आमच्यातला त्यांचा मोबदला देऊया. कारण आता आपल्या मानधन पण होत नाही आहे, त्याच्यासाठी पण युनियनने पत्रक दिलेलं आहे की मानधन आपलं शेवटी होणार 25 ते 30पर्यंत, हे लक्षात ठेवा. आताच मानधन होणार नाही. आणि दुसरं म्हणजे आपल्याला सरसकट भत्ता देण्याचा पण संघटनेनं निवेदन दिलं. तुम्ही जर मी ग्रुपमध्ये निवेदन पाठले तर तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला सगळं व्यवस्थित समजलं असणार. पण शनिवार असतो आणि आपण आपापसात नाही बोललं की मला पण बरं वाटत नाही. तुमचे जे कमेंट्स येतात खूप छान असतात, मला वाचून प्रोत्साहन वाढतो. एवढी झोप आलेली आहे, मी खरंच थकून गेलेले. रायगडला बेलापूरला जाऊन तिथे खूप वेळ लागतो, एवढं ऊन होतं कडक. आणि येऊन परत ही एंट्री डाटा, पोषण पखवाडा आणि KYC आणि रिपोर्ट पण होतं आमचं. तर अशी मी खूप थकून गेलेले. पण तुम्हाला वचन दिलेलं तर मी नक्की बोलणार आणि मला पण एनर्जी मिळते तुम्हाला बोलल्यावर. एक तर माझ्या ताईंचे काही कमेंट होते की अंगणवाडी सेविकावरच अन्याय होते, BMCच्या शाळेच्या शिक्षकांना पगार वाढवून दिलेला आहे आणि आशा वर्करला दिलेला आहे, CHVला. हे बघा तयारनो, त्या आपल्याच भगिनी आहेत, त्यांना दिलं तर आपल्या खिशातून देत नाहीत. त्यांना द्या, पण आम्हालाही वाढून द्या, आमची मागणी आहे. याच्यापेक्षा आपण नगरसेवक, खासदार, आमदार ह्यांना मर्च करा. 2 आमदार तर 1च आमदार करा. ज्याला चालायला फिरायला येत नाही बिचाराला घरी बसवा. आमचं चाललंय मर्च करायचं BMCला, अंगणवाड्या वगैरे. बघूया काय काय होतंय. जे होणार त्याच्यासाठी आपण तयार राहायचं आणि जे नियमाने कामं आहेत ते करून द्यायचे. नियमाबाहेरची कामं आहे की करून द्यायचं नाही. ते मर्च होऊ द्या, BMCला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, काही जाऊ द्या, काय होऊ द्या, घाबरायचं नाही. त्यानं हे बघा, माझ्या अंगणवाडीत मी हजर असते. मग माझ्या अंगणवाडीत CDPOनी मुख्य सेविकेला पाठवले, त्यांनी सगळं चेक केलं. तर माझं सगळे बरोबर होती, मुलं बरोबर, रजिस्टर, माझी हेल्पर, मी दोघी बसलेलो कामं करत होतो. नेटवर्क नाही अंगणवाडीमध्ये, 3 मोबाईल घेऊन बसलेलो.
हे त्यांनी बघितलं. त्याच्यानंतर आमच्या एरियामध्ये पत्रकार येऊन गेले. त्यांनी पण इथल्या खाऊविषयी खूप पालकांशी संवाद साधला, सेविका मदतनीसशी संवाद साधला आणि त्याच्यावर तोडगा काढण्याची त्यांनी पण आपल्याला वर्तमानपत्रात लोकमत वर्तमानपत्राचे ते संपादक होते. तर असे वेगवेगळे खूप ह्या 8 दिवसात एवढी पळापळ झालेली आहे माझी, तर तुम्हाला काय सांगू. घरची कामं, अंगणवाडीची कामं, पोषण पखवाडा, हे बघा आपल्याला ना ते जादूची छडीसारखं कामं देतच आहे सरकार. आणि मग वरून सचिवांचे आयुक्तालय, आयुक्तांना CDPOना मुख्य सेविका आणि मुख्य सेविकांना आपण भेटतो. तर सगळ्यात मोठा बलीचा बकरा आपणच आहेत, अंगणवाडी सेविका. कारण हेल्परची वेळ झाली की ती तरी काय करणार आपल्यासाठी, जाईन घरी. काही हेल्पर शेवटपर्यंत असतात, काम करू लागतात, पण काही बेजारल्या जातात, त्यांना समजत नाही, येत नाही. शिक्षण कमी आहे. जुन्या खूप अशा सेविका आणि मदतनीस आहेत, त्यांना खूप ह्या कामाचा कंटाळा येतो. पण तायांनो, ह्यांनी 100% करायचंच आहे. महाराष्ट्र सरकारच्या हातात काही नाही. केंद्राकडून ही स्कीम आलेली आहे आणि तुम्ही जर नाही केलं तर जो केंद्राकडून तुम्हाला आधी तर 10 वर्ष त्यांनी वाढवला नाही, जो आहे तो पण बंद करतील, असं त्यांनी स्पष्ट आम्हाला आयुक्तालयाने सांगितलं. दुसरा मुद्दा सुट्टीचा घेतला. सगळे मुद्दे मांडलेले आहेत, एवढे आपले पेंडिंग मुद्दे सगळे मांडलेले आहेत. त्यांनी सांगितलं की बघा, आम्ही कोणत्याही प्रकारचे अंगणवाडी सेविका मदतनीसला दडपण करायला असे काही ऑर्डर काढलेले नाहीत. आम्ही फक्त कामं करून घ्या असं बोललेलो आहोत. आणि मुख्य सेविकांचं आणि सेविकामध्ये काय प्रॉब्लेम असतात, मुख्य सेविकाचा इगो असतो आणि मग माझं काम सगळ्यात आधी व्हा, माझ्या ऑफिसमधल्या मुख्य सेविकेने बरोबर ती तुमच्यावर त्रास देत असेल ताणानंतर तिला जुमानून लाव, तिच्या गोष्टी ऐकायच्या नाही, कारण तुम्ही 25 ते एकटी. हां, सुपरवायझर काही खूप चांगले आहेत, एरियात येऊन मदत करतायत, कामं शिकवत आहेत, त्यांचं आपण काम करून द्यायचं, आभार मानायचं. अरे अजून CDPO सरांना माहीत नाही काय होणार आहे, आयुक्तालयात माहीत नाही, पण तोपर्यंत लिंक आमच्या अंगणवाडी सेविकांना आली. त्यांनी शिकवून लोकांना शिकवलं आणि कामं करूनसुद्धा दिली. आता तर मला वाटतं सरकार घाबरेन ह्याला काम द्यायचं का नाही, लगेच करून देतात. तर आपल्याला आपल्याला सवय झालेली, एरियात लोक आपल्याला रिस्पॉन्स देतात. एवढं कठीण काम लक्षात ठेवा ताई, ती पाकिटं कोणी खात नाही, घेत नाही, तरी पण आपल्यावरचा एक विश्वास. आज तुम्हाला सांगते, हनुमान जयंती आहे आणि हनुमानमध्ये काय होतं, राम भगवानवर विश्वास. तुम्हाला हनुमान जयंतीच्या सगळ्याला शुभेच्छा. हनुमानजीप्रमाणे आपल्यामध्ये सवय येऊ द्या. हनुमानमध्ये जे सगळ्यात मोठे गुण होते, सरेंडर, बिलीव्ह, वी ट्रस्ट. स्वतःला समर्पण करायचं, विश्वास करायचा आणि भरोसा करून सोपवायचं. जेव्हा हनुमानजी काही करायचं असलं तर जय श्रीराम बोलायचे, कारण त्यांचा श्रीराम भगवानवरच विश्वास होता. तर तसा विश्वास, सरेंडर, बिलीव्ह, वी ट्रस्ट, हे कुणाकडून शिकवायचं, तर आपल्या भगवानजी हनुमानजीकडून. म्हणून त्यांच्यात एवढी शक्ती होती, ताकद होती. आज बघा तुम्ही, अर्जुनचे किती मंदिर आहेत, एक पण नाही. कारण अर्जुन सारखे नकारात्मक बोलत, सारखे प्रश्न विचारायचे. आणि हनुमानजींना काही सांगितलं की जय श्रीराम म्हणून सुरू. तर हे त्यांचे जे विश्वास होता श्रीरामावरचा, म्हणून आज त्यांची एवढी मंदिर आहेत आणि त्यांचं नाव आहे. आणि आता परत आपले महापुरुषांच्या सगळ्या महावीर जयंती झाली, त्याच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आता आंबेडकर जयंती येत आहे, ज्यांनी आपल्याला संविधानामध्ये अधिकार दिला शिक्षणाचा, स्त्रीला चूल आणि मूलपर्यंत ठेवलं होतं. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे बाहेर पडलेला आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार असू द्या. बाबा हमारा लाल है, गुलाब का फूल है, हमारे देश की शान है, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या सगळ्यांकडून कोटी कोटी प्रणाम. आणि असे सगळे चाललं असताना हे महापुरुषांचे वाढदिवस, तर मला कधी कधी आठवतं आम्ही एवढं कष्ट केलं आहे का. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला सुद्धा वेळ दिला नाही, एवढा आपल्या देशातल्या लोकांना वेळ दिला. आणि त्यांची पत्नी पण त्याच्यासोबत उभा राहिली. आणि महात्मा ज्योतिबा फुले होते म्हणून सावित्र्या घराबाहेर निघाल्या. तर हे सगळे यांनी किती कष्ट घेतले. मग त्याच्यापुढे आपले कष्ट काय तो, लोकांच्या मुलांना शिकवण्यासाठी शेणगोळ खाणे, आपल्या पत्नीला बाहेर पाठवणे शिक्षका म्हणून, मुलींना शिकवायला लावणे,
एवढे कष्ट आपल्यासाठी घेतले, त्याच्यापेक्षा त्यांच्यासारखे कष्ट आहेत का आपल्याला? हे फेस कॅप्चर KYC हे सगळं होऊन जाईल. 2 तासाचा पेपर अवघड असतो, तो आपल्याला बरोबर सोडत नाही. आपण पूर्वन्याय घेतो, टाईमपास करतो, बसतो आणि वेळ निघून जाते. तशी ही पण वेळ निघून जाणार. पण शक्यतो जेव्हाप्रमाणे मी आतमध्ये शिष्टमंडळ होते, आयुक्तांनी जे सांगितलं ते तुम्हाला मी सांगितले. आणि काही गोष्टी आवडत नसल्या तरी पटवून घ्याव्या लागतात. कारलं कोणालाच खायला आवडत नाही, पण ते शरीरासाठी चांगलं असतं. तर एवढ्या मोठ्या सरकारनी काहीतरी एवढं एक्सपर्ट सरकार आहे मोदीजींचं, तर त्यांनी काहीतरी चांगला विचार करून, कसला विचार करून ते फेस कॅप्चर KYC केले. बघूया पुढं करून काय होतं आहे. करत जायचं. आपल्या अंगणवाडीच्या वेळेत जेवढं होतं तेवढं जास्त टेन्शन घेऊन आजारी पडू नका. मी तुम्हाला बोलले, पण मी 2 दिवस मागच्या एवढं ते काम करायचा प्रयत्न केला, पण ते खूप किचकट काम आहे. हळूहळू आरामात करा. 30 तारखेपर्यंत करा, नाहीतर माझा व्हिडिओ सुपरवायझरला पाठवू नका. आमच्या वसीमाताई बोलल्या 30 तारखेला करा. मग तिला बिचारीला मेमो भेटेन आपल्यामुळे. जेवढं होतं तेवढं आरामात करा. स्वच्छ जीवावर टेन्शन घेऊ नका. एक ताई आपली वारली, तिचं निधन झालं. मला खूप वाईट वाटलं. एका ताईला पॅरलाइस हार्ट अटॅक आला आहे. कारण टेन्शन घेता तुम्ही, जेवत नाही वेळेवर, अंगणवाडीचं टेन्शन, घरचं टेन्शन, आणि असं तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्याचं दुसऱ्यांना काय होणार? आज जिचा जीव जातो तिचं पूर्ण जग गेलं, तिच्या घरच्या मुलांचं पूर्ण जग गेलं. म्हणून स्वतःना सांभाळा. बोलते ना, सर सलामत तो पगडी 50. तुम्ही जर चांगले असते तर अंगणवाड्या 50 आणि नोकऱ्या 50. काय कोणाला घाबरायचं नाही. कोण काढणार नाही, कोण काय करणार नाही. आयुक्तांनी सांगितले कोणाची नोकरी जाणार नाही, एवढी गॅरंटी फुल आहे. म्हणून तुम्ही काम करा, पण करा. काय बायका एवढ्या नाटकी असतात की अजिबात मोबाईलला हात लावत नाही, काम करत नाही. काय एवढ्या आगाव असतात की मॅडमने मॅसेज टाकेपर्यंत ती रस्त्यातच असतो मॅसेज, तोपर्यंत ही बाई करून पाठवते आणि स्वतःचं करून, दुसऱ्याचं करून, तिसऱ्याचं करून, मग सगळ्यांना आपण अडचणीत येतो. एका मतावर ठाम राहायचं. करायचं तर करायचं. बीट प्रमुखांनी नेहमी बीटमध्ये डिस्कस करत जा. आपला एक बीटप्रमाणे ग्रुप बनवा आणि त्याच्यामध्ये करायचं का नाही करायचं, किती जणांचा निर्णय काय, आणि त्याच्यानंतर मग आपण मुख्य सेविकेला बोलत जा. पण शक्यतो KYC आणि फेस कॅप्चर ह्या कामाला विरोध द्यायचाच नाही. हे करायचं, हे वरूनच ऑर्डर आहे. तर मी पण करायला सुरुवात केली. 4-5 मुलं झाली माझी. कारण जेव्हा मी आयुक्तांशी बोलून आले, त्यांच्याबरोबर मीटिंग झाली. माझं सौभाग्य की मी आपल्या आयुक्तांना प्रश्न मांडले आणि त्यांनी व्यवस्थित उत्तरं दिले. तर अशी माणसं सिनियर असली, उत्तरं देणारी चांगली, तर आपल्याला काय वाटत नाही की चला बाबा हा महत्त्वाचं आहे, काम करून द्यावं. कारण त्यांना पण त्रास आहे. सध्या महाराष्ट्र सरकारला पण त्रास आहे की हे काम झालंच पाहिजे. एरियामध्ये सगळे फिरतायत, बघतायत काय चाललं आहे का नाही. आपल्याला पालक रिस्पॉन्स देत नाहीत असं बोलणं हे चुकीचं वाटतं मला. कारण आपण एवढ्या वर्षांनी जातो तर कमीत कमी 10 मुलांच्या पालकांनी रिस्पॉन्स दिलाच पाहिजे. हां, खाऊ चांगला नाही मान्य आहे मला, शिजवलेलं खाऊ पण चांगला नाही, पण आपले विचार स्वभाव चांगले आहेत का नाही, त्याच्यावर जर आपण 10 मुलं अंगणवाडीत नाही टिकवली तर मग आपण अंगणवाडी सेविका एवढ्या दिवस होऊन काय फायदा. मी माझ्या मुलांना खाऊ बरोबर आवडत नाही तर तुमच्या घरची चपाती भाजी घेऊन या आणि इथं बसून खा बोलते. आपल्याला मार्ग काढायचे, इच्छा तिथं मार्ग. आपण अडथळे टाकून बसलं तर तो मोबाईल आहे ना वरी दाखवते सगळं. तिथे मोबाईलमध्ये CDPO मॅडम सगळ्यांना लोकेशन येतं आणि ते लोक बघतात आणि आपापसात भांडलं. मॅडमला कोण बोललं, मॅडमला कसं माहीत पडलं, मॅडम कशा आल्या, मॅडमने कसा फोन केला, हे आपापसात करायचं सोडून द्यायचं आता. कारण जे वरून होणारे सरकारचं तेच ते लोक घेऊन आणणार. त्यांच्या हातात पण काही राहिलेलं नाही. आपल्याला एक चांगल्या आनंदाची बातमी की जूनपासून रजिस्टर ठेवायची नाही तसं ऐकतं बोलले. तरी पण आपल्या माहितीसाठी एक रजिस्टर ठेवावं, त्याच्यामध्ये लिहावं जे माहिती आहे ते. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती, जेव्हा CDPO मुख्य सेविकेला ट्रेनिंग देतील, मुख्य सेविका आपल्याला ट्रेनिंग देईन, तर आपण ट्रेनिंग द्यायची नाही. आमच्या बायका उठून सगळी ट्रेनिंग देतात. अहो काय अंगणवाडी कर्मचारी म्हणजे साधी लोक राहिली नाही. आपण खूप आपलं महत्त्व वाढलेलं आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला वाव आहे. कारण पटपट आपला नेटवर्क एवढा फास्ट आहे की आपण म्हणजे महिलांचा नेटवर्क, मोबाईलचा नाही फास्ट बरं का. तर आपण सगळ्यांची कामं करून देतो, एकमेकांना मदत करतो आणि याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. मुंबईसारख्या शहरमध्ये तरी पण चांगलीच डेटा एंट्री झालेली आहे आमची पंधरवाड्याची आणि करत आहोत. तसंच सर्व भगिनींनो, जे महत्त्वाचं आहे, जे कामाचं आहे, जे पैशाचं आहे ते करत जा. थोडं मुलांना कमी शिकवलं तर त्यांना घरची लोक शिकवतील, त्यांना होमवर्क द्या. पण अंगणवाडीची कामं अंगणवाडीच्या वेळेत
करून घरात निवांत बसा. सारखं रात्रंदिवस मोबाईल तर रात्रंदिवस अंगणवाडी चालते. कधी पण मेसेज जसं मॅडमला सरांकडून मेसेज आला ग्रुपमध्ये की आपल्याला ठा करून टाकते मॅडम. तिला रात्री 12ला मेसेज तर आपल्याला 12:30ला, त्यांना 11ला मेसेज आपल्याला 11:30ला. तर असं नेहमी आपल्याला आपल्या मागे ही लोक लागलेले आहेत. मला खरंच हे वाटतं की BMC शाळेच्या स्त्रिया आहेत, त्यांनी पण मेहनत घेतली तर त्यांनाही किती पगार मिळू दे, आशा वर्करांना मिळू दे, CHVना मिळू दे. आमचं जर पगार काढायचं असलं तर ह्यांची पगार बंद करण्याची काही गरज नाही. त्याच्यापेक्षा 2 आमदार बाजूबाजूला आहेत, एकाला मर्च करा आणि घरी बसवा. खासदार 2 बाजूबाजूला, एकाला मर्च करा घरी बसवा. आणि त्यांचा जो निधी फंडिंग येतो तो आपल्या जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी वापरला तरी चालेल. काय करून चोरून चुकून काय आपण घेत नाही. आणि दुसरं म्हणजे तायांनो, ज्या युनियनच्या वर्गाण्या तुम्ही भरल्या त्याच्या पावत्या आल्या तर एकमेकाकडे पावती न ठेवतात थेट ते लाभार्थ्याकडे पावती गेली पाहिजे. आणि ज्यांच्याकडे पावत्या नाहीत आल्या त्यांच्या येतील. BMCच्या शाळेला आपण जोडले जाणार असं अशी अफवा आहे. काय ते पुढं माहिती. आता आपल्याला फक्त लाडली बहिणीचे पैसे नाही आलेले, पगार शेवटच्या आठवड्यापर्यंत येईन हे माहीत पडलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्या आपल्या सेविका, अंगणवाडी मदतनीस सेविकाकडून मला ज्या वाढदिवसाच्या तुम्ही शुभेच्छा दिल्या, भरभरून आलं मला. एवढ्या जास्ती फेसबुकवर शुभेच्छा महिला सगळ्या मी आलेल्या माझ्या मोबाईलमध्ये ॲड घेतल्या. मला खरंच अंगणवाडी सेविका कर्मचारी मदतनीससाठी काहीतरी करायचे. तायांनो, हातावर हात देऊन बसणार नाही आणि आपण काहीतरी मेहनत दररोज करायची आहे. थोडी 10 स्टेपनं पुढं जा, परत आपण 20 स्टेपनं जाऊ, 25 स्टेपनं जाऊ, 30 स्टेपनं जाऊ. असं करत करत आपल्याला सगळी कामं करून द्यायची आहेत. आणि जे मोबाईलवर काम बोलतात मॅडम ते जर आपल्याला उपलब्ध असलं पटकन, आता कारणं खूप आहेत. कारणं ऐकून KYC फेस कॅप्चरची डोकं फिरलं तेवढी कामं 10 पत्रकं बनवून लिहून गेलेले, पण सचिवांनी जे सांगितलं ते आम्ही तोंडच बघत राहिलो. हे काम करणं बंद करायचं आहे. जी सेविका करणार नाही तिला कामातून मुक्त करा असे ऑर्डर दिलेले आहेत. तर आपल्याला कामावरून कोणी काढू शकणार नाही, कारण आपल्या युनियनच्या सभासदात युनियन आपल्याकडे. पावत्या सांभाळून ठेवा. काही संकट आलं तर घाबरायचं नाही. आपली युनियन आपल्याबरोबर आहे. आणि मला तर तुम्ही आपल्या जिल्ह्यात कुठे आवाज द्या, एक फोन करा, मी हाजीर होणार. आणि काय व्हायचं माझं कोण करणार आहे ते करू द्या, कारण नोकरी तर हुड कोणी काढू शकणार नाही. आणि सुपरवायझरनी जास्ती नाटकं केली तर त्यांना त्यांची बरोबर लायकी काढायची. व्यवस्थित बोलल्या, प्रेमाने बोलल्या, कामं करून घेतली, ठीक आहे. पण आपल्यावर दादागिरी कोणाची चालणार नाही, कारण आपण मानधनी लोक आहेत. सगळ्या नवीन आलेल्या भगिनी मदतनीसनो सेविकांनो बोलायला शिका. बोलल्याशिवाय काय होणार नाही. आज जर बाळ झोपलेलं असलं, उठलं, रडलं तरच आई दूध पाजते, मग दुनिया जग सोडा. म्हणून तायांनो मी नेहमी म्हणते आनंदी राहा, निरोगी राहा. पण माझीच तब्येत बरी नाही. रायगड भवनवर मोर्चाची तयारी, सगळ्या महिलांना घेऊन जाणे येणे, परत थोडंसं स्ट्रगल होतं. पण आपले तिथून 2-4 मुद्दे चांगले पास झालेले आहेत. सुट्टीचं झालं, CBचं सांगितलं, रजिस्टर ठेवायचे नाही जूनपासून हे माहीत पडलं. तर 10-12 मुद्दे डिस्कस केले सगळ्यांनी, नेताजींनी वेगवेगळे. आम्ही पण बोललो आयुक्ताला की आमची प्रॉब्लेम आहे, सॉल्व करून द्या. तर मशीन इकडे आहे, त्याचे मला आयुक्तालय बोललेले आहेत आणि त्या मशीनी लावून आपण करूया 4-5 अंगणवाड्या मिळून. आणि पुढचे लाभार्थी आपण जे मोबाईल नंबर अपडेट नाहीत ते मोबाईल नंबर काढून त्यांना आता नवीन जो मोबाईल घेतला आहे आणि एरियातली लोकांना काहीतरी भेटत असं, सरकारी लोक आहेत आपण आशेनं देतात तो त्यांचा काय असा चुकीचा हे नसतं. तर परत आपण बोलणार आहोत. आज मी खरंच खूप थकलेले आहे तायांनो. तुमच्या माहितीसाठी, तुमच्या रिक्वेस्टसाठी मी व्हिडिओ काढलेला आहे. नाहीतर आज मला एवढं थकून गेलेले की मी घरी जाऊन झोपणार होते. पण मला तुमची आठवण झाली की मी दुपारी सांगितले संध्याकाळपर्यंत व्हिडिओ पाठवते. आपल्याला कसले पैसे आलेले नाहीत, फक्त रिपोर्ट आलेले ते भरून द्यायचं आहे. आणि तो भरून कोणी रिकामा कॉलम सोडू नका, स्किप करून भरू नका. म्हणजे मॅडमला टेली करताना बरं होईल ना, कारण 2 पैसे येणार ते पण दुसऱ्याच्या अकाउंटला गेले तर खूप पुढे म्हणजे ती जावं लागतं, करावं लागतं, घ्यावं लागतं. तर असल्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपलं आपण आत्तापासून जे आहे ते राहायचं, तसे वागायचं आणि जे मिळालं ते खायचं. ह्यालाच म्हणतात उच्च जीवन, उच्च विचार.
तर आपण आपले विचार चांगले ठेवायचे. कुणी आपल्याविषयी काय बोलतंय, काय म्हणतंय, काय विचार करतंय त्याचा काय विचार नाही करायचा. कारण विचार करून लावणारी घर आपलं चालवायला येत नसतात. आपल्यामध्ये आग लावणारी स्वतः भांड्यात बसतात का, खाली आग लावून निघून जात असतात. तुम्ही तर चांगलं समजदारच समजतात. मला काय काम करायचं, कोणतं काम करायचं हे मला नक्की माहिती आहे. आणि माझ्या भगिनीने माझ्यापेक्षा पदाने खूप छोट्या असल्या आता आलेल्या आहेत. तर तायांनो, तुम्ही जिंकलं असं समजून आपण सगळ्यांनी एकत्र यायचं आहे. कारण तुम्ही मला अजून माणसं म्हणजे जे एरियात आहेत अंगणवाडी सेविका, मदतनीस भगिनी सगळ्यांनी एकत्र या, एकजूट करा आणि जे प्रॉब्लेम असतील 25 मदतनीस 25 सेविका मिळून सॉल्व करा. कारण कसं आहे, ज्या जुन्या सेविका मदतनीस आलेल्या आहेत त्यांना काहीच येत नाही. ती पण मुलं व्यवस्थित घेऊन बसतात आणि अंगणवाड्या व्यवस्थित चालवतात. कारण आता त्यांचं खूप जुनं नातं झालेलं आहे. तर काही अंगणवाडी मदतनीस पण खूप छान काम करतात. आता सेविकाला सांगायचं झालं तर सेविकांना पण सांगायचं आहे की कमीत कमी आपण आपली जी कामं आहेत ती करून दिली पाहिजे. उगाच मॅडमला सतवणं हे सारखे आपण करायचं नाही आणि नियमाच्या बाहेर जाऊ नका. जर तुम्ही रेंट दिला असेल तर एका वहीत सही घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की आधार कार्ड अपडेट व्हायला जर 15-20 दिवस लागत असतात तर वहीमध्ये ह्या मुलाचं आधार कार्ड अपडेट नाही आणि त्यांच्या आईवडील बनायला गेलेत. काही मुलं असतात त्यांना आधार कार्ड असतं, सगळं असतं, पण TA4मध्ये त्यांना सहभाग व्हायचं नाही, पण चुकीची माहितीसुद्धा देतात. आपण आधार कार्ड बघून, दवाखान्याची पेपरं बघूनच ह्या बाळांची, आईची, स्तनदामाता, गरोदर माताची आपण हात लावायचा आहे. या गरोदरला नाही तर आपण वजनं वगैरे घ्यायची नाही, कारण त्यांची ती बघून घेतील. कारण काही झालं, एवढा काटाही आला ते आला की आमच्यावर आणतात. आम्ही घेऊ 0 ते 6 वर्ष आमचे लाभार्थी आहेत आणि गरोदर स्तनदा, पण आमच्या पुरुष मंडळी दुसऱ्या स्त्रिया काही लाभार्थी नाहीत. म्हणून काय आम्ही वजन काटा घेऊन अंगणवाडीत बसतो तसा रोडवर बसवायचं आमचा प्लॅन आहे का? नारी का सम्मान करो, मसूद का अपमान करो, एवढी गाणी तर लावतात. त्या गाण्यामधलं एक कडवं जरी घेतलं ना तर तुमचं जीवन सार्थ होईल. म्हणून तायांनो, तुम्हाला सांगते, सगळ्यांनी मिळून राहा. कोणीही कुणाची भांडू नका, वाईट शब्द बोलू नका. सेविका मदतनीस म्हणून राहा. लाडल्या बहिणीचे जे एकाच मोबाईलवर लॉग इन आले ते पैसे तुम्ही व्यवस्थित दोघींनी बटवारा करून दुसऱ्या बाजूच्या अंगणवाडीला बाहेर जाऊ दे नाही. आपल्या मदतनीसला कॉन्फिडन्समध्ये घ्या. त्या शिकलेल्या आहेत, त्यांनी कामं केली असती तर 50 रुपयाप्रमाणे माझ्या मते त्यांना नक्की द्यावं आपण. आणि आपल्याला हेल्परनी पण कॉपरेट करावं. ज्या हेल्पर भगिनी आहेत तुमच्यावर नेहमीच अन्याय होत चाललेला आहे. आता अन्याय होऊन लाडक्या भगिनींचं मदतनीसचं नाव नव्हतं त्याच्यामध्ये, कारण जे मोबाईल अंगणवाडी सेविकेकडे आहे तर तिच्याच नावाने ह्यांनी म्हणजे काढलेले आहेत लाडकी बहिणीचा मोबदला. तो ह्या कामामुळे आपला रखडला. आता आपला मोबदला येईन आणि आपण बघूया कसं काय करायचं. कोणी मदतनीस भगिनीला पळवून लावू नका, घाबरू नका की तू केलं नाही तुला काय पैसे देऊ. हे बघा तायांनो, पैसे थोड्या वेळचे असतात, पण आपल्याला एक दुसऱ्यासोबत जीवनभर राहायचं असतं. आणि पैसे आले आणि गेले किती येतील आणि जातील, पण आपण एकत्र राहणार आहोत का नाही. मग आपण सगळ्यांनी एक दुसऱ्याशी मिळून राहिलं पाहिजे का नाही. माझं कुठं चुकतं आहे, तुम्हाला आवडत नाही ते पण कमेंटमध्ये टाका. आणि सगळ्यांनी निरोगी राहा, जेवण वेळेवर चला. स्वतःवर प्रेम करतात हे तर दिसतंच आहे मला तुमच्या कमेंटवरून. खूप छान छान कमेंट येतात. माझ्या वाढदिवसाला तुम्ही एवढ्या शुभेच्छा दिल्या, मला खूप आनंद झाला. अजून माझ्या वाढदिवसासाठी तुम्हाला काय मला गिफ्ट द्यायचं असलं तर कमीत कमी हा व्हिडिओ 5 ते 10 महिलांना अंगणवाडीच्या पर्सनल नंबरवर पाठवा, युनियनच्या ग्रुपवर पाठवा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कमेंट करा. कारण खूप छान छान कमेंट करतात महिला. नकारात्मक न बोलता सकारात्मक बोलतात. कामातून मार्ग कशी काढायची याचा विचार करतात. काम कसं करून द्यायचं. हे गोरगरिबाला आमच्यासारख्या पडलेलं असतं आमचं नाव खराब होणे. आणि मोठी मोठी लोक एवढं करतात, त्यांचं काय नाव खराब वगैरे काही होत नाही. आलेल्या काळात 2 आमदारांना एकत्र मर्च करावं आणि एकच ठेवावं. काय हे सेविकांना मर्च करतायत का, अंगणवाड्या शाळेत ठेवतायत. शाळेचं ना आपलं किती वेगळं कार्यक्रम आहे. बघूया आता पुढे पुढे कार्यक्रम देणार आहेत. जे जात आहेत VMCला 12वी 15वी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि ज्या 10वीच्या आहेत त्या एरियात राहणार आहेत, मी त्यांच्याबरोबर एरियात असणार, त्यांचं प्रोत्साहन वाढवणार. आणि काही कोणी घाबरून जायचं नाही. कोणताही प्रश्न असला तर मला बिंदास कमेंटमध्ये विचारा, मी तुमचे उत्तर देईन पर्सनली. पण वाढदिवसाच्या शुभेच्छाचे एवढे मेसेज मी नव्हते बघितल्याने वाचले पण नाही.
कारण खूप जास्ती लोकांनी महाराष्ट्रातून पूर्ण मला जे तुम्ही प्रेम दिलं, शुभेच्छा दिल्या, त्याच्याबद्दल सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटलं. जिल्ह्यासहित तुम्ही लिहून मला शुभेच्छा दिल्या. असं प्रेम कुठं मिळतं हो? हे पैशाने खरेदी करून का मी? शक्य आहे का? ज्यांना पैशाचा रुबाब आहे ना, त्यांनी एक कप भरून अक्कल घेऊन यावी मॅडम आल्यावर, म्हणजे कामं होतील. काय नाही, नुसतं ना ती बोलली ही बोलली. आता रिजवाना माझी फ्रेंड आहे, आम्ही दोघे मिळून काही असलं तरी प्रॉब्लेम सॉल्व करतो. आमच्या मास्टरच्या महिला पत्रकार आले आमच्या एरिया, CDPO सरांनी पण आम्ही आमच्या एरियामध्ये जे आहे तोच प्रश्नाने उद्भवला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून मास्टरच्या आम्ही कामं करतो. असं सगळ्या मिळून करायचं आहे. हिंदू मुस्लिम तर आपल्यामध्ये आहेच नाही. तिथे रिजवाना असू द्या किंवा तिथे अनिता असू द्या किंवा कोणी असू द्या, आम्ही सगळ्या मिळून राहतो. आणि मला गर्वाने सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रीयन माझ्या भगिनी जास्त आमच्या मुस्लिम एरिया असल्यामुळे इकडे येतात आणि त्या मुलांना एवढं प्रेम देतात. असं कुठंतरी ह्या पक्षाच्या लोकांनी, नेता मंडळींनी शिकायला पाहिजे की अंगणवाडी सेविकाकडून कसं लोकांच्या मुलावर प्रेम करायचं आणि लोकांच्या मुलाचं बालसंगोपन आपलं मूल घरी सोडून करतायत. तर ही एक सवय झालेली असते ना. तर 13-15 हजार रुपये कमवणं आत्ताच्या महिलांसाठी खूप कठीण नाही आहे. पण कसं आहे, लगाव झालेला आहे, एक प्रेम झालेलं आहे की आपण एवढ्या वर्ष संघटनेत आहोत तर पुढे चांगलंच होणार आणि चांगलं होऊ द्या. कुणी रिकाम्या हाताने ह्याला गेलं नाही पाहिजे रिटायरमेंटला. CBचं पण सगळे पैसे त्यांना मिळाले पाहिजे आणि अंगणवाडीतून सुखी हसत ती महिला रिटायर झाली पाहिजे. एवढं मदतनीस आणि सेविकांनी मिळून राहायचं आहे आणि कुणाचं काही ऐकू नका, अफवावर लक्ष देऊ नका. हे बघा, आम्ही युनियनच्या मेन ग्रुपला आहे. काही खबर आली की माझ्याकडे येणार. मी तुमच्याकडून कशाला लपू? मी तुमच्यासाठी तर युनियनमध्ये आहे. जर उद्या बोललात तुम्ही सोडा तर ताई मी सोडून द्यायला पण तयार आहे. पण मला शासकीय दर्जा, ग्रॅज्युटी, पेन्शन माझ्या महिलांना मिळवून द्यायचं आहे. म्हणून मी संघटनेला पण वारंवार बोलत असते. आमचे संवाद नेहमी असतात आणि सगळे डिस्कशन होत असतात. तरी तायांनो, रात्र खूप झालेली आहे. व्हिडिओ अपलोड होईल का नाही माहीत नाही. वायफायचा वगैरे नेटचा प्रॉब्लेम आहे. तरी पण तुम्ही सगळे आरामात झोपी जा आणि व्हिडिओ परत बघा. नाही जिथं समजलं तिथं मला कमेंटमध्ये विचारा. आणि माझ्यापेक्षा खूप सुंदर चांगली काम करणारे आपल्या महिला आहेत. हे बघा, मी बोलू चांगलं शकते पण लिहू चांगलं शकत नाही किंवा दुसरे. म्हणून तलवारीचं काम वेगळं आहे, सुईचं काम वेगळं आहे. तुम्ही तलवारीने केस कापू शकता का? नाही. सुईनं तुम्ही काय करू शकता? फकडे कपडे शिवू शकता. बोलणाऱ्याचं तोंड शिवू शकतो का? नाही. तर सुरीचं काम वेगळं आहे, तलवारचं काम वेगळं आहे, चाकूचं काम वेगळं आहे, नीलकटरचं काम वेगळं आहे. सगळ्यांनी आपली कामं वाटून घेतले, त्यांना कामं करू द्या. हिनं मला अशी बोलली, तिनं मला अशी बोलली, इगो ठेवून एकमेकांच्या मास्टरना चाळ्या लावणे आणि स्वतः हजर राहिले त्या दिवशी काहीतरी आगावगिरी करणे. ह्या आगाव बायकामुळे दुसऱ्याला पण त्रास आलात. असे ग्रुप करून बसतात. एक युनियनचा ग्रुप, एक मॅडमचा ग्रुप. अरे ऑफिसचं काम करायचं आहे, अंगणवाडी चांगली चालवायची म्हणून तर युनियन आहे. युनियन कशाला नकार देईल? कशाला घाबरता? मी मध्यभागी उभा राहते. आमच्या अंगणवाडीच्या काम पण माझं 1 नंबर असतं आणि युनियनला पण मी 1 नंबर कनेक्ट असते. कारण मी मानते की अंगणवाडीचं काम म्हणजे माझं सासरी केल्यासारखी काम आहेत आणि इकडे माझा माहेर आहे. तो तुम्हाला सगळ्यांना बोलल्यावर, युनियनच्या लोकांना बोलल्यावर माहेरी आल्यासारखं वाटतं. नेहमी सकारात्मक धीर देतात, खूप छान काम करतात. बोलणाऱ्याच्या नादी लागू नका. हे बघा, माझा रेकॉर्ड आहे एरियात, काय पूर्ण ह्याच्यात मी कुणाकडून कधीच 1 रुपया घेतलेला नाही, कधी खात नाही. आणि असले पैसे तर गोरगरिबांच्या अजिबात 1 रुपया. आणि कुठं कोण काय बोलतंय, मॅनेज होतं फॅनेज कसं होतं दाखवा म्हणावं, आम्ही पण करून घेऊ. तर ह्या सगळ्या अफवांवर तुम्ही लक्ष नाही देता. निवांत झोपी जा. मी पण झोपी जात आहे, खूप झोप येत आहे. मी 4 दिवस झाले त्यांना थकलेले आहे. आणि आपल्याला सगळ्यांना एकदा शासकीय दर्जा मिळाला की मस्तपैकी आझाद मैदानात पार्टी करूया सगळ्यांनी मिळून. आणि किती काही टेन्शन आलं तरी आपल्याला सगळे प्रॉब्लेम सॉल्व करून पुढे जायचे. माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही 5-5 महिलांना बड्डे गिफ्ट म्हणून तरी माझा व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करायला लावा. बघू, मला आज माझ्या वाढदिवसाचं तायांना तुमच्याकडून बक्षीस गिफ्ट पाहिजे. सबस्क्राईब करायला लावणे हे माझं पहिलं गिफ्ट आहे.
दुसरं गिफ्ट, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास खरंच सत्य बोलून तुम्ही व्हिडिओ शेअर करावा, लाईक करावा आणि जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील अंगणवाडी भगिनींना कसा हा व्हिडिओ जाईल एवढं मला तुमचं प्रेम पाहिजे. बाकी सगळं दिलं आहे देवाने, काही कमी नाही, कोणत्याही गोष्टीची कमी नाही. आणि कमी असली तर मी ती कमी मानत नाही. माझ्यात काहीतरी कमी असेल म्हणून तरी कमी वस्तू माझ्याकडे आलं आहे. आणि नाहीतर आपण सक्षम असलं की सगळं करू शकते. आणि आहे मी सक्षम आणि माझ्या अंगणवाडीच्या महिला सक्षम देतात. ज्या सगळ्या टफ फाईट देत आहेत, आपल्या महिलांना काही बोलू देत नाहीत, बीट प्रमुख आहेत, त्यांना लाल सलाम. खूप छान काम करतात आहे. आपण सगळे महाराष्ट्रात एकत्र झालो, संघटित झालो म्हणून आज हे काम होत आहे. तर व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. व्हिडिओ थोडा मोठा झाला, थोडा मध्ये मी थकून गेले होते, काही 1-2 शब्द माझ्या तोंडातून निघाले मला माहीत नाही, कारण खूप थकलेले तायांनो. धन्यवाद. तुम्ही पण आनंदी राहा. उद्या सकाळी उठून नाश्ता करा आणि फोटो अपलोड करा आणि व्हिडिओ मी अपलोड करते. चला, धन्यवाद. बाय बाय सगळ्यांना. व्हिडिओ बघा मस्तपैकी. माझ्या मेहनतचा काहीतरी फायदा करून देत जा. कमेंट टाकत जा तायांनो, आवडतं मग काहीतरी काम करते म्हणून. सगळे A to Z मुद्दे मांडलेले आहेत शिष्टमंडळात. आम्ही अपर्णाताई, मी, वसीमा, राजेश भाऊ, अजून खूप साऱ्या महिला होत्या. रश्मी म्हात्रे ह्या याच्या आहेत आपल्या अंगणवाडी कर्मचारीच्या, त्या रायगड जिल्ह्याच्या, त्या आल्या होत्या. सगळ्या महिला एवढ्या चांगल्या पद्धतीने आल्या, सगळ्यांनी मोर्चा सक्सेस केलेला. आता पुढे देऊ, कारण हे बघा संघटनेच्या हातात असं पेन घेऊन पगार वाढवणं नाही आहे. फक्त मोर्चा करू शकतो, चळवळीत जाऊ शकतो, आंदोलन करू शकतो, पण आपण त्यांना काही करू शकत नाहीत नियमाबाहेर जाऊन. आता तर खूपच चित्र वेगळं आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे जास्त बोलायला नको, व्हिडिओ मोठा होतो आणि मला मग ती माझी ताई ओरडते, प्रेमाने ओरडते, म्हणून मला तिचं काय वाटत नाही. सगळ्यांनी व्हिडिओ नक्की बघा. काय व्हिडिओमध्ये माझ्या तुम्हाला आवडलं ते मला कमेंटमध्ये टाकत जा, मला बरं वाटेल. चला, धन्यवाद तायांनो. करेक्शन पण करत जा, चुकते म्हणून शिकते, नाही चुकलं तर कसं शिकणार, बरोबर आहे का नाही. सगळ्यांना गोड गोड माझा प्रेम. येणारी आज तर हनुमान जयंती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली. आता येणाऱ्या सगळे कार्यक्रम पण साजरा करा आणि मस्त राहा सगळ्यांनी. चला, धन्यवाद. बाय बाय.